हाय नमस्कार. तर आम्ही आता आरसा आरसा सजवण्यासाठी अशा काही वस्तू घेतोय. बघा बघा, कधी आयुष्यात काय बोलतात, शाळेमध्ये असताना एवढं प्रयोगांसाठी उद्योग केले नव्हते, खरंच नव्हते केले, कारण की ते हाताने स्केच पेनने रंगवणारी फुलं असायची. पण आता आम्ही आरसा सजवण्यासाठी एवढं काय काय घेतोय. अंकल देख रहे आपको. आओ सुनाओ प्यार की एक कहाणी. घे ना हे बघ, हे आणि तर गेले कित्येक दिवस घरात आरसा आणायचा होता, पण दिव्याचं असं म्हणणं होतं की आरसा खूप छान असा आणायचा, म्हणजे तिला ते आरशाला सजवायला खूप आवडतं. तर आज आम्ही स्टेशनरीमध्ये गेलो, जिथे आम्ही नेहमीच जातो, कोपर खैरानीची फेमस स्टेशनरी म्हणेनच मी. तर तिथे गेल्यावरती दिव्याने काही सामान घेतलं आरशाला सजवण्यासाठी आणि ते घेऊन आम्ही निघालो घरी. किती छान दिसते. तर आम्ही करत आहोत आरशाची सजावट. अरे दिव्या दिव्या तर दिसत नाही. दिव्या 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 बोलते ती नको दिसायला, पण असं नाही होऊ शकत. जे माणूस काम करतं त्याचा चेहरा आलाच पाहिजे फ्रेम मध्ये. हे बघ, हे जर फुल तू लावलंस तर ह्याच्यामध्ये अशी 2 गुलाब लाव. कळलं? गुलाब नाहीचे. थँक्स सूर्या. आमच्या दिव्यामुळे ही जे काय आयडिया आहे ते आम्ही सुचवले. तर अशा प्रकारे 4 लोकांचा हातभार लावून आम्ही मस्त असा आरशाला सजवलेला आहे. टडाव टडाव टडाव. आणि अशा प्रकारे आरशाला सजवून झालं. आता फक्त तो लावायचा बाकी आहे. बाकी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.